शिवाय. ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. शिवानन्दं शिवरूपं गुरु साक्षात् शिवस्वयं संसारशोकहरति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं. जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. वंदे श्रीमद्रामं सद्गुरु मती शांती सीतया श्रेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधो तत्वबोध सेतुकरम्. ओम तत्सत् परब्रह्मणे नमः. संत शिरोमणी मन्मथस्वामी महाराज की जय. सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंगायक्य गुरुमालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु जनांच्या चरणी विनम्र अभिवादन करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 96 काढा. तर ह्याच्या आधी आपण स्थूल ध्येयाचे पंचीकृत 25 तत्वापासून स्थूल ध्येय कसा उत्पन्न झाला ही बघितलं. तर तत्व कशाला म्हणावं, थोडंसं मागलचं घेऊ. तत्व कशाला म्हणावं. ओम नमस्कार. अनारोपित को तत्व कहिए. अनारोपित को तत्व कहिए. बरोबर आलं. अनारोपित म्हणजे काय, कशाला अनारोपित म्हणलेलं इथं. अनारोपित को तत्व कहिए. ओम नमः. इथं आत्म्याला अनारोपित म्हणले. आत्मा म्हणजेच अनारोपित तत्व आणि ही एकच तत्व आहे. आणि दुसरं आणखीन आरोपित को तत्व कहिए. आरोपित तत्व 82 तत्व आहेत आरोपित. तर त्याच्यातले आपण पंचीकृत पंचमाभूतापासून स्थूल देह कसा उत्पन्न झाला ह्याचे 25 तत्व आपण बघितले. 25 तत्व आपण बघितले आहेत आणि ह्याच्यापासून आपल्याला वेगळं निघायचं आहे. ही 25 तत्व मी नाही आणि माझेही नाहीत असं आपल्याला समजून घ्यायचे, दृढ निश्चय करायचा आहे. तर आता नाडी ही कोणत्या भूताचं तत्व आहे. पुन्हा पुन्हा वाचावं लागतं तेव्हा लक्षात राहतं. बघा, ही पाठ केल्याशिवाय भिनत नाही अंगामध्ये आपल्या मनामध्ये. नाडी कोणत्या पृथ्वी तत्वाचं भूत आहे. पृथ्वी भूताचं तत्व आहे. नाडी हे पृथ्वी भूताचं तत्व आहे. शुद्धा शुद्धा ही कोणत्या भूताचं तत्व आहे. सांगा बुरांडेताई. बुरांडेताई. सुद्धा हे तेजाचं तत्व आहे. उदर आकाश हे कशाचं तत्व आहे. आकाशाचं तत्व आहे. आकाश म्हणलं की आकाश आलं. तर आपण ही 25 तत्व बघितले. मग ही 25 तत्वसुद्धा मी नाही आणि माझे नाही याच्यापासून आपल्याला एक 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 तत्व बाजूला सरकवायचे आणि 82 तत्वापासून वेगळं निघायचे, बाजूला निघायचे. आणि अनारोपित को तत्व कहिए म्हणजे एकच तत्व आहे की ज्याचा कोणावरही आरोप होत नाही. ह्या 82 तत्वाचा आत्म्यावर आरोप होतो. आत्म्यालाच मी म्हणतात. हे ध्येयाला आत्मा बाजूला असताना सुद्धा
मी म्हणतात. मी म्हणजे आत्मा आहे, पण आपण काय म्हणतो? देहालाच मी म्हणतो. आणि ह्या तत्वांना सुद्धा मी म्हणतो. तर आता आपण खरा विचार करून तर ध्येय सत्य. ओम नमः शिवाय. बोला. उदर आकाशाचं तत्व आहे का? हो, आकाशाचं. आता विचारलं होतं ना. खऱ्या रीतीने विचार करून पाहिला असता ध्येय सत्य आहे असे मुळीच सिद्ध होत नाही. ध्येय सत्य आहे, सत आहे असं सिद्ध होत नाही. मग ध्येय कसं आहे हो? ध्येयाचं लक्षण काय? ध्येयाचं लक्षण काय? आत्म्याचं लक्षण. कशाने बाधत नाही, कोणत्याही ज्ञानाने बाध होत नाही. त्याला काय म्हणावं? त्याला आत्मा असे म्हणावे. मी ध्येयाचं लक्षण विचारलं ताई. ध्येयाचं लक्षण काय? ध्येयाचं लक्षण असत, जड आणि दुःख ही ध्येयाचं लक्षण आहे. असत्य ध्येय सत्य नाही. इथं म्हणू लागलेले ध्येय खऱ्या अर्थानं सत नाही, असत्य ध्येय. जड आहे. कसं आहे? घटाप्रमाणे जड आहे आणि दुःखमय. असं जड आणि दुःख हे देहाचे लक्षणच आहेत. आत्म्याचं लक्षण काय? ओम नमः शिवाय. सचित आनंद ही आत्म्याचं लक्षण आहे. असं जड दुःख ही देहाचं लक्षण आहे. देहाचं आणि आत्म्याचे लक्षण लक्षात यायला पाहिजे. दोन्ही लक्षणं विरोध आहेत. आत्मा देहापासून वेगळा आहे. देहाचे लक्षणं आणि आत्म्याचे लक्षणं. असं जड दुःख ही कुणाचं लक्षण आहे? ओम नमः शिवाय. कुणाचं? देहाचं लक्षण आहे असं जड दुःख. आणि सचित आनंद ही आत्म्याचं लक्षण आहे. मग देह असत्य असं सांगू लागलेले आहेत इथं. मुळीच सत्य आहे असं मुळीच सिद्ध होत नाही. तर ही कल्पना मात्रच आहे, सत्य नाही. मग सत्य आहे त्याला आपण सत्य मानतो, ती कल्पनाच असते जी खरं नाही, कल्पना आहे. कल्पित कशाला म्हणावं? तर एका काळात असतो आणि एका काळात नसतो, त्याला कल्पित असं म्हणावं. लक्षण लिहून घेतले का कल्पितचं? नसेल घेतलं तर घ्या लिहून. एका काळात असतो एका काळात नसतो, त्याला कल्पित असं म्हणावं. मग ध्येय कल्पित आहे. कसं आहे ध्येय? कल्पित आहे. ही एका काळात आहे आणि एका काळात नाही. 100 वर्षाच्या आधी हा ध्येय नव्हता आणि ह्याच्यानंतर पुढच्या 100 वर्षाच्या नंतर सुद्धा हा राहणार नाही. म्हणजे एका काळात आहे आणि एका काळात नाही. भूतकाळात सुद्धा नव्हता, वर्तमान काळात आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार नाही. असा हा कल्पित ध्येय. आत्मा मात्र तशाला तसा आहे. आत्मा जसा आहे तसा आहे. भूतकाळात सुद्धा आत्मा तसाच होता, वर्तमान काळात सुद्धा जसा आहे तसाच आहे आणि पुढच्या भविष्यात सुद्धा तो जसा आहे तसाच राहणार आहे. म्हणून तो सत आहे, सत्य आहे. तो तिन्ही काळात असतो आणि कोणत्याही ज्ञानाने बाध होत नाही. त्याला सत्य असं म्हणावं, सत असं म्हणावं. कल्पित ध्येय आहे. या संबंधाने तुला एक दृष्टांत सांगतो, त्यावरून या गोष्टीचा अधिक चांगल्या रीतीने विचार कर. ही तुला असं सांगितल्यानं लक्षात यायचं नाही. तुला दृष्टांत देऊन सांगतो आणि मग त्या दृष्टांत देऊन सांगितल्यानंतर तू मात्र विचार कर. त्याचा विचार कर. विचार करायचं आहे, मंथन करायचं आहे. त्याचा ऐकलेलं मधल्यामध्ये मंथन व्हायला पाहिजे.
ऐकलं की झालं, क्लास संपला की दिलं सोडून, उद्या क्लासलाच यायचं असं नाही. काय सांगितलंय, काम करता करता सुद्धा आपल्याला मंथन करता येतं, विचार करता येतो, ज्ञान प्राप्त करून घेता येतं. हाताने करा काम, मुखे शिवनाम. मुखाला काहीच काम नसते, मुखानं शिवनाम घ्यायचं आणि मधल्या मधी मंथन सुरू ठेवायचं. कसं मंथन? गाय असते बघा, गाय काय करते, शेतातला चारा भरा 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 खाते आणि ज्यावेळेस ती येऊन निवांत बसते तेव्हा ते चारा पुन्हा तोंडात आणते आणि चावून 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 कितीतरी वेळेस त्याला चावते. का की म्यूट करा, म्यूट करा. नाही नाही राहू दे, मला ते चालूच होत नाही, मी आवाज होत येत नाही इकडं. अजून मी झाला मी मोबाईल. ओम नमः शिवाय. तर अशा प्रमाणात गाय जशी रवंत करते, चारा खाऊन येते, तसं तसं आपण ऐकावं. नुसतं ऐकूनच उपयोग नाही. किती पाठ दिवसभर जरी ऐकला तरी काही उपयोग होत नाही बघा. ती लक्षात जर आपल्या काही राहिलं नाही तर उपयोगच नाही त्याचा. म्हणून ऐकायचं, ऐकलेलं काम करता करता का होईना आपण त्याचं अखंड मंथन करायचं. काय सांगितलंय, कसं सांगितलंय हे आपल्याला पाठ करायचंय आणि पाठ करण्याच्या नादानं आपण त्याचं पुन्हा पुन्हा वाचन करतो आणि मंथन होतं. म्हणून ही पाठ करायचं, झालेलं वाचायचं एकदा दोनदा तरी, वाचल्याशिवाय लक्षात राहत नाही. आपण काय पुण्य प्राप्त करण्यासाठी पोथी ऐकत नाही, आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुण्य मिळवण्यासाठी नाही तर अभ्यास करायचा आहे, आपलाच अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि पुण्याचे पर्वत तयार आपोआपच होते, तर आपण ह्याच्यातून बाजूला निघतो, सूक्ष्मदेह जळून जातो ज्ञान अग्नीनं. म्हणून आपल्याला मंथन करून किंवा रवंत करून ज्ञान अग्नी प्रज्वलित करायचा आहे. आणि ज्ञान अग्नी जेव्हा प्रज्वलित होईल तेव्हा सूक्ष्मदेह बाद होईल, म्हणजे जळून जाईल आणि आपलं जन्ममृत्यू टळेल. नाहीतर खंती ऐसे न करा, होणे गाढव कुत्रा. विचार करा, खंती ऐसे न करा, ज्याने होय होय गाढव कुत्रा. गाढव कुत्रा अशासारख्या प्राण्याच्या जन्माला आपल्याला जायचं नाही. कसा असतो बघा तुम्ही, ही डुक्कर जेव्हा ह्या ध्येयामध्ये जाऊ, किती त्याचा नाश्ता कशाचा असतो बघा. म्हणजे डुक्कर, कुत्रा, गाढव, बैल, किती पराधीन जीवन आहे त्यांचं. त्यांच्या ध्यात जेव्हा आपला प्रवेश होईल तेव्हा ते दुःख आपल्याला भोगावं लागू नये म्हणून आपलाच आपण विचार करायचा आहे. आपला आपण करावा विचार, त्याने सौख्य फार होय जीवा, सगळं सुख तिथंच आहे. म्हणून पुन्हा पुन्हा मंथन करून आपलीच ओळख आपल्याला करून घ्यायची आहे. तर आता दृष्टांत सांगत आहेत. पंचमाभूताची तत्वे वेगळी वेगळी समजल्याने ध्येय सिद्ध होत नाही. त्याला गाडीचा दृष्टांत दिला. वाचा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. विवेकी आणि अविवेकी या नावाचे दोन ग्रस्त एकदा रस्त्यावरून सहज बोलत चालले होते. तेव्हा अविवेकाने विवेकाला म्हटले, अहो विवेकी बुवा, तुम्ही बराच वेळ चालून चालून थकला असाल, यासाठी ती तिकडून गाडी येत आहे, तिथं आपण बसून जाऊ चला. विवेकी म्हणाला, गाडी येत आहे म्हणतोस, ती कोठे आहे ती मला नाही बुवा दिसत. त्यावर अविवेकी म्हणाला, अहो गाडी येत आहे, ती अगदी स्वच्छ दिसत आहे, असे असून तुम्ही तर म्हणता की ती दिसत नाही, म्हणून याचा अर्थ काय बरे? अविवेकी उत्तर देतो, जर ती गाडी नाही असे सिद्ध झाले तर तिला कोणती शिक्षा करावी ते अगोदर सांग पाहू. अविवेकाने उत्तर दिले, तुम्ही म्हणता असे जर सिद्ध झाले तर तुम्ही आमच्या थोबाडीत मारावी. असा त्यांचा वाद चालला आहे. इतक्यात गाडी जवळ येऊन ठेपली. तेव्हा अविवेकी म्हणाला, ही गाडी आली. तुमची मर्जी असल्यास
तिचे भाडे नक्की ठरवून आपण तिच्यात बसूया. ओम नमः शिवाय. तर त्यावर ओम नमः शिवाय बच. म्हणाला, ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. ओम नमः शिवाय. विवेकी आणि अविवेकी या असे दोघं पुरुष होते. विवेकी आणि अविवेकी या नावाचे दोन गृहस्थ एकदा रस्त्यावरून सहज बोलत चालले. विवेक कशाला म्हणावं? विवेक म्हणजे विवेकी पुरुष आहे. ज्याच्याकडे विवेक आहे तो विवेकी पुरुष. मग विवेक कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय वाचावं लागतं बरं का. वाचल्याशिवाय हे नुसतं ऐकून. ओम नमः शिवाय. सांगू? हां सांगा. ओम नमः शिवाय. विवेक म्हणजे आत्मज्ञान नित्य आहे, बाकी सर्व अनित्य आहे असा मनाचा दृढ निश्चय, त्याला विवेकी असे म्हणावे. आत्मस्वरूप नित्य आहे. ज्ञान लिहिले का तिथं? स्वरूप लिहा. नाही नाही नाही, बरोबर. आत्मस्वरूपाचे डोकं केलं का? आत्मस्वरूप नित्य आहे, बाकी सर्व अनित्य आहे. आत्मस्वरूप नित्य आहे. त्या व्यतिरिक्त जे सगळं आहे ते सगळंच नित्य आहे. फक्त आत्मस्वरूपच नित्य आहे असा मनाचा दृढ निश्चय. नुसतं पोपट पंछी नाही तर मनाचा दृढ निश्चय. आत्माच फक्त नित्य आहे. नित्य कशाला म्हणावं? नित्य कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. जन्म मरण शून्य को नित्य कहिये लिहून दिले बघा ताई. वाचत जा मधून मधून. पहिल्यापासून वाचायच्या व्याख्या म्हणजे लक्षात राहतात. नुसतं ऐकण्यानं लक्षात राहत नाही. नित्य कशाला म्हणावं सांगा, बोला. मंगेताई बोला. नित्य कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. हां जन्म मरण शून्य को नित्य कहिये असं दिलेलं. हो बरोबर आहे. जन्म शून्य को नित्य कहिये. जन्मही नाही आणि मरण शून्य को नित्य कहिये. शून्य म्हणजे नाही. जन्म मरण शून्य को नित्य कहिये. जन्म मरण शून्य को नित्य कहिये. विवेक कशाला म्हणावं? सुनंदाताई पाटील काकू बोला तुम्ही. विवेक कशाला म्हणावे? आताच सांगितले, सांगा. जयश्रीताई विवेक कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. लिहून घेतलंय का विवेकचं? आत्मस्वरूप आत्मस्वरूप आमच्याकडे नाही. नित्य कशाला म्हणावे, विवेक कशाला म्हणावे हे दोन्ही पण सांगा. आत्मस्वरूप विवेक चल्या. विवेक आत्मस्वरूप नित्य आहे. आत्मस्वरूप नित्य आहे. त्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे. असा मनाचा दृढ निश्चय याला आत्मस्वरूप नित्य आहे. त्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे. असा मनाचा दृढ निश्चय याला विवेक असं म्हणावं. नित्य
जन्म मरण शून्य को नित्य कहिये. जन्मही नाही आणि मरणही नाही. जन्म मरण शून्य को नित्य कहिये. ओम नमः शिवाय. काय लिहिलं विवेकचं सांगा ताई. ओम नमः शिवाय. विवेक कशाला म्हणावे. आत्मस्वरूप नित्य आहे, त्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे असा मनाचा दृढ निश्चय याला विवेक असे म्हणावे. बरोबर आलं. नित्य. जयश्रीताई, नित्य कशाला म्हणावं काय लिहिलं सांगा. ओम नमः शिवाय. ताई, जन्म मरण शून्य को नित्य कहिये. जन्म मरण शून्य को नित्य कशाला म्हणावे. बोरांडेताई, नित्य कशाला म्हणावे. नित्य कशाला म्हणावे. बोरांडेताई बोला. ओम नमः शिवाय. नित्य कशाला म्हणावे. जन्म मरण शून्य को नित्य कहिये. आणि विवेक कशाला म्हणावे. विवेक कशाला म्हणावे. आत्मस्वरूप नित्य आहे, त्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे अशा मनाच्या दृढ निश्चय त्याला विवेक म्हणतात. बरोबर लिहिलं. तर विवेक आणि अविवेकी, विवेकी आणि अविवेकी अशा या नावाचे दोन गृहस्थ एकदा रस्त्यावरून सहज बोलत बोलत जाऊ लागले. असे त्यांचे नावच होते, विवेकी आणि अविवेकी. तेव्हा अविवेकीने विवेकाला म्हटले. अविवेकी जो होता, ज्याला विचार नव्हता. विवेक म्हणजेच विचार आहे. कशाचा विचार. मी कोण आहे. आत्मस्वरूप मी आत्मा आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त सर्व आहे ती अनित्य आहे असं ज्याने जाणलं तो विवेकी. आणि ज्यानं आपल्यासारखं काहीच माहीत नाही, आता थोडं थोडं माहिती होईल, ह्याच्या आधी काहीच माहीत नव्हतं, तर असा अविवेकी. असे दोघं रस्त्याने जाऊ लागले आणि जाता जाता दूरचा रस्ता होता आणि बोलत बोलत जाऊ लागले. आणि चालता चालता जेव्हा अविवेकी विवेक्याला म्हणाले, अहो विवेकी बुवा, तुम्ही बराच वेळ चालून चालून थकला असाल. कोण म्हणलं कोणाला. ओम नमः शिवाय. तुम्ही बराच वेळ चालून चालून थकला असाल. कोण कोणाला म्हणलं हे. अविवेकी विवेकी व्यक्तीला म्हणू लागला आहे, अहो विवेकी बुवा, तुम्ही बराच वेळ चालून चालून. म्यूट करा सुनंदाताई, म्यूट करा. चालून चालून थकला असाल, यासाठी ती तिकडून गाडी येते आहे, तीच बसून जाऊ चला. एक गाडी दिसली येलेली त्या रोडनी. तेव्हा अविवेकी विवेकी पुरुषाला म्हणू लागला, ओ विवेकी बुवा, चालून चालून थकला असाल, बराच वेळ आपण चालत आहोत आणि तुम्ही पण थकला असाल, तर ते बघा तिकडून गाडी येत आहे आणि त्या गाडीमध्ये बसून आपण जाऊ. विवेकी म्हणाला, गाडी येत आहे म्हणतोस, ती कुठे आहे. विवेकीला माहिती होतं, ज्याच्यात विवेक जागृत झालेला आहे बघा. साधू संताचा विवेक जागृत झालेला असतो. संत जे असतात त्यांनी जाणलेलं आहे आत्मस्वरूप पण नित्य आहे, याच्या व्यतिरिक्त सर्व जी भौतिक आहे, जी डोळ्याला दिसतंय, ते सगळं काही अनित्य आहे असं जाणलेलं आहे. आणि त्याच्यामुळं विवेकी म्हणाला, गाडी येते आहे म्हणतोस, ती कुठे आहे ती मला नाही बुवा दिसत. गाडी तर येईलेली, काय म्हणतो विवेकी, गाडी कुठं आहे ती मला काही दिसत नाही. त्यावर अविवेकी म्हणाला, अहो गाडी येत आहे ही तर अगदी स्वच्छ दिसत आहे. रोडनी गाडी येलेली होती आणि हा म्हणू लागला, गाडी येईली ही तर स्वच्छ दिसायले, प्रकाश आहे, प्रकाशामध्ये गाडी समोर येईलेली आहे, तुम्ही चक्क दिसत नाही असं म्हणता. असं कोण म्हणू लागलं. अविवेकी म्हणू लागलेला आहे. विवेकी व्यक्तीला
स्पष्ट गाडी दिसत आहे, स्वच्छ दिसत आहे, असे असून तुम्ही तर म्हणता की ती गाडी दिसत नाही. म्हणून याचा अर्थ काय बरे? आता गाडी तर येईलेली, स्वच्छ तुम्हाला पण दिसायली, मला पण दिसायली, तरीसुद्धा तुम्ही म्हणता की गाडी येतच नाही. मला ह्याचा अर्थ काही लक्षात येईना, काही कळत नाही, असं अविवेकी माणूस म्हणू लागलेला आहे. विवेकी आणि अविवेकी ह्या दोघांचा संवाद होऊ शकत नाही. दोन्ही विवेकी असतील तर मात्र त्यांच्या लक्षात येतं, कळतं, त्यांना एका शब्दातच कळतं. संत असतात, त्यांना एकमेकाच्या अंतःकरणातले विचार सांगण्याची सुद्धा गरज नसते बघा. त्यांच्या छोट्याशा कृतीवरून सुद्धा एकमेकांना काय म्हणायचं हे त्यांच्या लक्षात येत असतं. एक वेळेस रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज दोघंही एकमेकाला भेटायचं ठरलं. मग रामदास स्वामी आपला शिष्य समुदाय घेऊन देहूला आले आणि तिथं आल्यानंतर एका काठाला रामदास स्वामी होते आणि दुसऱ्या काठाला तुकाराम महाराज होते. आणि इंद्रायणीला पूर आलेला होता. मग तिकडून रामदास स्वामीला इकडच्या तटाला येता येत नव्हतं, इकडून तुकाराम महाराजांना तिकडच्या तटाला जाता येत नव्हतं. आणि दोघंही एकमेकाला भेटण्यासाठी म्हणून आलेले होते. रामदास स्वामीच्या बरोबर शिष्याचा समुदाय होता आणि तुकाराम महाराजांच्या बरोबर सुद्धा त्यांचा भजनी मंडळाचा ग्रुप होता, त्यांचा शिष्य समुदाय होता. आणि भेटायला जायचे आपल्याला म्हणून रामदास स्वामींनीही आपल्या शिष्यांना सांगितलं आणि तुकाराम महाराजांनीही आपल्या बरोबरीच्या भजनाच्या ग्रुपला सांगितलं आपल्याला रामदास स्वामीला भेटायला जायचं आहे म्हणून. आणि काही नाही, रामदास स्वामींनी एक दगड घेतला आणि इंद्रायणीत फेकून दिला. डुबुक्कन दगड जो होतो तो बुडून गेला. तुकाराम महाराजांनी मोठ्याने बोंबलले तुकाराम महाराज आणि दोघंही माघारी फिरले. तेव्हा रामदास स्वामीचे शिष्य म्हणू लागले, गुरुदेव, तुम्हाला तुकाराम महाराजांना भेटायचं होतं म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात एवढ्या दूरून आणि काहीच न बोलता न भेटता तुम्ही माघारी फिरलात. तेव्हा रामदास स्वामी म्हणले, भेट झाली म्हणले आमची. तुकाराम महाराजांना सुद्धा त्यांच्याबरोबर आलेले लोक तसेच म्हणू लागले. तुकाराम महाराजसुद्धा म्हणाले, भेट झाली रामदास स्वामीची आणि माझी. तेव्हा शिष्य समुदायाने विचारले आहे, कशी भेट झाली ते मला सांगा तरी. कुठं भेट झाली? नदीमधून आडवी आहे, नदीला पूर आलेला आहे, एका बाजूला तुम्ही आहात गुरुदेव रामदास स्वामीला म्हणू लागले शिष्य, आणि तुकाराम महाराज पलीकडच्या तीराला आहेत, आणि भेट कशी झाली? तेव्हा रामदास स्वामींनी शिष्याला समजून सांगितलेलं आहे, अरे मी जो दगड फेकला ते दगड बुडून गेला. तर माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की जग बुडत आहे, काय करायचं आहे आता, ह्या जगाला कसं करावं. त्यावेळेस तुकाराम महाराजांनी बोंब मारली. तेव्हा तुकाराम महाराजांनी सांगितलं की मी बोंब मारू मारू गाव जाऊन कीर्तन करतो, सगळ्यांना सांगत आहे. असं ह्या दोघांची भेट झालेली आहे. तुकाराम महाराज देव घ्या कोणी ऐता आला घर पुसोनी म्हणून खरंच फिरत होते. तर आपल्यासारखे लोक काय म्हणत होते, देव न लगे साठवण्याचे रुजले जागे. आता त्याला कुठं ठेवावं? काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे सगळं मध्ये भरलेलं आहे, त्याला जागाच नाही ठेवायला. अशा प्रकारे साधू संतांची जी भेट, विवेकी जे असतात त्यांना एकमेकाच्या अंतःकरणातल्या वृत्ती कळतात. परंतु अविवेकी आणि विवेकी असेल तर काहीच लक्षात येत नाही. जसं शिष्यांच्या काहीच लक्षात आलं नाही, परंतु तुकाराम महाराजांच्या आणि रामदास स्वामीच्या एकमेकाचं म्हणणं लक्षात आलेलं होतं. तसंच इथं विवेकी म्हणू लागलेलं आहे, गाडी कोणती? ती गाडी येत आहे, ती अगदी स्वच्छ दिसत आहे, असे असून तुम्ही तर म्हणता की ती दिसत नाही. म्हणून याचा अर्थ काय बरे? धडधड गाडी दिसत असताना तुम्ही दिसत नाही म्हणता, ही कशामुळं म्हणता?
ही कोणत्या अर्थानं तुम्ही म्हणता, असं अविवेकी पुरुषांनी विवेकी पुरुषाला विचारलेलं आहे. विवेकी उत्तर देतो, जर ती गाडी नाही असे सिद्ध झाले तर तुला कोणती शिक्षा करावी हे अगोदर सांग पाहू. कोण म्हणलं असं? ओम नमः शिवाय. कोण म्हणतंय असं? विवेकी माणूस म्हणत आहे, जर ही गाडी नाही असं सिद्ध झालं तर तुला कोणती शिक्षा करावी ते अगोदर सांग पाहू. आधी मला सांग की जर ही गाडी नाही असं जर सिद्ध झालं तर तुला कोणती शिक्षा, मी तुला शिक्षा देणार. आणि गाडी जर आहे असं सिद्ध झालं तर तू मला शिक्षा द्यायची. एकमेकाचं ठरलं. मग गाडी ही जी गाडी नाही असे सिद्ध झाले तर तुला कोणती शिक्षा करावी ते अगोदर सांग पाहू. अविवेकीने उत्तर दिले, तुम्ही म्हणता तसे जर सिद्ध झाले तर तुम्ही आमच्या थोबाडीत मारावे. काय म्हणायला अविवेकी? जर गाडी नाही असं सिद्ध झालं तर मला माझ्या तुम्ही थोबाडीत मारावं, अशी मला शिक्षा द्या. जर ती गाडी नाही असे सिद्ध झाले तर इथं एक क्रमांक टाका, एक औषधक. जर ती गाडी नाही असं सिद्ध झालं तर इथपर्यंत एक औषधक. तुला कोणती शिक्षा करावी हे अगोदर सांग पाहू, इथपर्यंत दुसरं. अविवेकाने उत्तर दिले, तुम्ही म्हणता असे जर सिद्ध झाले तर तुम्ही आमच्या थोबाडीत मारावे. कशासाठी सांगू लागलेले तो हे? ओम नमः शिवाय. कशासाठी दिला आहे हा दृष्टांत? ओम नमः शिवाय. कळायले का काही? कशासाठी दिलाय दृष्टांत? हां, बोला मंगेताई. बोला मंगेताई, बोला. हात वरी केला मंगेताई. देह आपला नाही हे सिद्ध करण्यासाठी. हां, देह आपला नाही हे सिद्ध करण्यासाठी हे सांगू लागलेले आहेत. जसं गाडी खरी नाही तसा ध्येय सुद्धा खरा नाही. जर ही गाडी नाही असे सिद्ध झाले तर तुला कोणती शिक्षा करावी हे अगोदर सांग पाहू. अविवेकाने उत्तर दिले, तुम्ही म्हणता तसे तर सिद्ध झाले तर तुम्ही आमच्या थोबाडीत मारावे. ठरलं त्यांचं तसं. मग असा त्यांचा वाद चालला आहे. इतक्यात गाडी समोर येऊन उभा राहिली दोघांच्या. इतक्यात गाडी जवळ येऊन ठेपली. तेव्हा अविवेकी म्हणाला, हं, ही गाडी आली, तुमची मर्जी असल्यास हिचे भाडे नक्की ठरवून आपण हिच्यामध्ये बसूया. हे बघा गाडी आली, असं म्हणू लागलेला आहे अविवेकी. हे बघा गाडी आली, हिचं आपण जी तिकीट असेल, जी भाडं असेल ती देऊ, आणि तुमची जर मर्जी असेल तर आपण ह्या गाडीमध्ये बसू. तुमची मर्जी असल्यास हिचे भाडे नक्की ठरवून, म्हणजे किती भाडं ही ठरवू आणि आपण हिच्यामध्ये बसूया. त्यावर विवेकी म्हणाला, गाडी गाडी असे तोंडाने काय म्हणतो आहेस? गाडी कोणती ती मला आपण हात ठेवून तर दाखवा. काय म्हणू लागलेला आहे? तोंडानं गाडी गाडी नुसतं काय म्हणतोस? तर गाडी कोणती आहे ती मला हात ठेवून दाखव बरं, कोणती गाडी आहे ती, असं विवेकी व्यक्ती अविवेकीला म्हणू लागलेला आहे. गाडी. ओम नमः शिवाय. पुढचं वाचा ताई. ओम नमः शिवाय ताई, तुमच्या चरणाला वंदन. अविवेकाने गाडीच्या एका भागावर हात ठेवून म्हटले की ही पहा गाडी. तेव्हा विवेकी म्हणाला, तू ज्यावर आपला हात धरला आहे तो गाडीत आत आहे.
तेव्हा अविवेकाने गाडीवर दुसरीकडे आपले बोट ठेवले. तेव्हा विवेकी म्हणाला, ही काही गाडी नव्हे, हे तर चाक आहे. तेव्हा अविवेकाने आपले बोट गाडीवर तिसऱ्या एका ठिकाणी ठेवले. तेव्हा विवेकी म्हणाला, अरे ही तर समान आहे, गाडी नव्हे. अशा रीतीने अविवेकाने जेथे जेथे म्हणून हात ठेवावा तिथल्या तिथल्या भागाचे तेवढेच नाव विवेकाने घेऊन ही झाडी नव्हे म्हणून सांगावे. एवढ गाडी म्हणून काही सिद्ध झाली नाही. तेव्हा अविवेकाच्या निरुपाय होऊन तो म्हणाला, ठीक आहे, तर मग ठरल्याप्रमाणे आता तुम्ही माझ्या एक थोबाडीत लगवा. तेव्हा विवेकी म्हणाला, तुझे थोबाड कोठले तेवढे बोट ठेवून मला दाखव पाहू, म्हणजे मग मारेन. तेव्हा अविवेकाने गालावर हात ठेवला. ते पाहून विवेकी म्हणाला, हा तर गाल आहे. फिरवून फिरून अविवेकाने इतर पुष्कळ ठिकाणी हात ठेवून दाखविला. त्यावेळी विवेकाने हे तर कपाळ आहे, ही तर दाढी आहे, हा तर ओठ आहे, हे तर नाक आहे, हा तर डोळा आहे, इत्यादी प्रकारची त्यास उत्तरे देऊन त्याचे म्हणणे खोडून टाकले. तात्पर्य काय, की जशी गाडी म्हणून कोणती युक्ती सिद्ध झाली नाही, तसे थोबाड म्हणून कोणते तेही सिद्ध झाले नाही. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अविवेक्याने गाडीच्या एका भागावर हात ठेवून म्हटले की, ही पहा गाडी. कोणती गाडी दाखवली त्यांनी? ही पहा गाडी. गाडी जवळ येऊन उभारली आणि गाडी कोणती ती मला आपला हात ठेवून दाखव, असं कोण म्हणलं? असं ओम नमः शिवाय. कोण म्हणले असं? विवेकी का अविवेक? विवेक म्हणाला. ओम नमः शिवाय. गाडी कोणती ती मला आपला हात ठेवून तर दाखव. अविवेकाने गाडीच्या एका भागावर हात ठेवून म्हटले की, ही पहा गाडी. तेव्हा विवेकी काय म्हणाला? तू ज्याच्यावर आपला हात धरला आहेस तो गाडीचा आस आहे. आस म्हणजे साठा. गाडीचा आस आहे. तेव्हा अविवेक्याने गाडीवर दुसरीकडे आपले बोट ठेवले. तेव्हा विवेकी म्हणाला, ही काही गाडी नव्हे, हे तर चाक आहे, गाडीचं चाक आहे. तेव्हा विवेक्याने आपले बोट गाडीवर तिसऱ्या एका ठिकाणी ठेवलं. तरीसुद्धा विवेकी म्हणाला, अरे ही तर गाडीची कमान आहे, गाडी नव्हे. गाडीच्या चाकावर हात ठेवला तर गाडी सिद्ध झाली नाही. गाडीच्या साठेवर हात ठेवला तर गाडी सिद्ध झाली नाही. गाडीच्या प्रत्येक अवयवावर त्यानं ही गाडी म्हणून हात ठेवला, परंतु तो अवयव गाडीचा वेगळा होता. ही तर ब्रेक आहे, ही तर चालविण्याचं शीट आहे, ही बसण्याचं. अशा प्रकारे त्याने त्या अविवेकीचं म्हणणं खोडून काढलेलं आहे. अशा रीतीने अविवेकाने जेथे जेथे म्हणून हात ठेवावा, कुठंही हात ठेवू जा त्या गाडीवर, जिथं हात ठेवला तिथं त्या गाडीचा कोणता ना कोणता अवयवच आहे. गाडी पूर्ण सिद्ध होत नाही. तिथल्या तिथल्या भागाचे तेवढे नाव विवेकाने घेऊन ही गाडी नव्हे म्हणून सांगावे. एवढंच गाडी म्हणून काही सिद्ध झाली नाही. कुठंही त्यानं हात ठेवला अविवेकानं, तरी विवेकानं त्याचं म्हणणं खोडून काढलं, ही गाडी नाही, ही गाडीचा प्रत्येक वेगळा वेगळा अवयव आहे, वेगळे वेगळे पार्ट आहेत, असं म्हणून सांगितलं. तेव्हा अविवेकाचा निरुपाय होऊन तो म्हणाला, त्याचा उपायच राहिला नाही. मग कसं गाडी सिद्ध करावी? आता गाडी सिद्ध करण्यासाठी कशी सिद्ध करावी म्हणून निरुपाय झाला. ह्यांना सांगाय गेलो तर ही वेगवेगळे पार्ट म्हणत आहेत. चाकावर हात ठेवला, गाडी हे बघ ही म्हणून तर चाकही म्हणतात. त्याच्या गाडीच्या साठेवर हात ठेवला,
आस जे म्हणतात त्याला साठा आहे असं म्हणतात. शीटावर हात ठेवला तर शीट आहे म्हणतात. ब्रेकवर हात ठेवला तर ब्रेक आहे म्हणतात. मग गाडी सिद्धच झाली नाही. निरुपाय झाला ते अविवेकी पुरुषाचा. तेव्हा तो म्हणाला ठीक आहे बाबा आता, ठीक आहे आता. तर मग ठरल्याप्रमाणे आपलं ठरलंय ना आता, तर ठरल्याप्रमाणे आता तुम्ही काय करा, माझ्या एका थोबाडीत लगवा. काय ठरलं होतं त्यांचं? ओम नमः शिवाय. काय ठरलं होतं? ओम नमः शिवाय सांगू. हो ही जर गाडी नाही अशी सिद्ध झाली तर विवेकीने अविवेकीच्या एक थोबाडीत लगवायची. थोबाडीत लगवायची, पैज लागायची. हां. पैज लागली. आणि गाडी सिद्ध गाडी नाहीही जर सिद्ध झालं तर, अविवेकी म्हणलेला होता, सिद्ध जर झालं तर गाडी सिद्धच आहे हो, ही गाडी दिसायली समोर. आणि जर सिद्ध नाही झाली तर मात्र तुम्ही माझ्या एका थोबाडीत मारा. मग सिद्ध झालीच नाही गाडी. मग तो अविवेकी म्हणू लागला, त्याचा निरोपाय झाला आणि तो म्हणू लागला, तुम्ही माझ्या आता थोबाडीत लगावून द्या एक थोबाडीत माझ्या ठरल्याप्रमाणे. तेव्हा विवेकी म्हणाला, तुझे थोबाड कुठले तेवढे बोट ठेवून दाखव. तुझं थोबाड कुठे, कुठं मारू मी? थोबाडीत मारा तुझं म्हणतोस, ते आधी थोबाड दाखव तुझं कुठे ती. असं विवेकी माणूस म्हणू लागलेला आहे. बोट ठेवून मला दाखव पाहू, दाखव मला तुझं थोबाड कुठे ती. जिथं तुझं थोबाड आहे तिथं बोट ठेव आणि मला दाखव पाहू कुठे थोबाड ती. असं तो विवेकी व्यक्ती अविवेक्याला म्हणू लागला. म्हणजे मग मारीन. जर तू तुझं थोबाड कुठे दाखविलंस तर त्या ठिकाणी मी मारीन, पण तुझं थोबाड तर दाखव आधी. तेव्हा अविवेक्याने गालावर हात ठेवला. काय केलं त्यानं? गालावर हात ठेवला आणि म्हणू लागला, हे बघा माझं थोबाड इथं आहे. ते पाहून विवेकी म्हणाला, हा तर गाल आहे, ही तर तुझा गाल आहे, हे काय थोबाड नाही. फिरून फिरून अविवेकाने इतर पुष्कळ ठिकाणी हात ठेवला, ठेवून दाखवला. त्यावेळी विवेकाने ते तर कंपाळ आहे, हे तर दाढी आहे, हा तर ओठ आहे, असे हे तर नाक आहे, हा तर डोळा आहे, इत्यादी प्रकारची त्याच उत्तरे देऊन त्याचे म्हणणे खुडून काढले. त्याचं म्हणणं चुकीचंही स्पष्ट केलं, खुडून काढलं. तात्पर्य काय? ही जसं गाडी म्हणून कोणतीही सिद्ध झाली नाही, तसं थोबाड म्हणून कोणते तेही सिद्ध झाले नाही. झालं का हो सिद्ध थोबाड म्हणून कोणते ती? झालं नाही. तसंच मनुष्य देहसुद्धा सिद्ध होत नाही. आपण कशाला म्हणतो मनुष्य देह? मनुष्य देह म्हणजे काय सांगा कोणाला लक्षात आलं तर. आपण नेमकं मनुष्य देह म्हणतो कशाला? मी मनुष्य म्हणतो, तो कशाला म्हणतो? हाताला म्हणतो का, पायाला म्हणतो का, हृदयाला म्हणतो का, डोक्याला म्हणतो का, डोळ्याला म्हणतो? म्हणतो कशाला? मनुष्य म्हणतो कशाला? मग हे सगळं खोटं आहे. मनुष्य आपण जो म्हणत आहोत तो कल्पित आहे, का तर सिद्धच होत नाही. होतं का हो सिद्ध? मी मनुष्य ही सिद्ध होत नाही. आपलं नावसुद्धा सिद्ध होत नाही. कशाला आपल्याला जी नाव दिले ती कशाला दिले हो नाव? सांगा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ताई देहाला ओम नमः शिवाय. देह म्हणजे काय? देह कशाला म्हटलेलं इथं? तुमचं देह कशाला म्हटलंय? हात लावून दाखवा देह. तीच सांगायला समजून इथं देह सिद्धच होत नाही. हां, गालाला हात लावला तर ती गाल आहे, ती तुझं थोबाड नाही. कपाळाला हात लावला तर ती कपाळ आहे, ती तुझं थोबाड नाही. त्याप्रमाणे देहाला आपल्याला देह सिद्ध करताच येत नाही.
कुठं आहे ध्येय? तुझा कोणता ध्येय जर म्हणलं तर आपण आपल्या छातीवर हात ठेवतो, हा माझा ध्येय आहे. पण संत काय म्हणतात, ती तर तुझी छाती आहे, ती तर हृदय आहे, त्याला वेगळंच नाव आहे, त्याला हृदय म्हणतात. त्यानं पुन्हा डोक्याला हात लावला तर ती तुझा ध्येय नाही, तर ती काय आहे? तुझं डोकं आहे. त्याने पायाला हात लावला तर ते तुझा ध्येय नाही, तर ते तुझे पाय आहेत. त्याने पोटावर हात ठेवला, हे बघा हा माझा ध्येय आहे, तर विवेकी काय म्हणतो, हा तुझा ध्येय नाही, तर ते तुझं पोट आहे, ते तुझी पाठ आहे. अशा प्रकारे वेगवेगळे अवयव आहेत ही. मग ध्येय सिद्ध होत नाही. म्हणून ध्येय कसं आहे? कल्पित आहे. कल्पित कशाला म्हणावं? बोला आता, आजच सांगितलेले आजच्या आज तरी लक्षात राहायला पाहिजे. कल्पित कशाला म्हणावं? सुनंदाताई बोला. हातवरी केला बोला. ओम नमः. एका काळात असतो, एका काळात नसतो, त्याला कल्पित म्हणावे. एका काळात असतो, एका काळात नसतो, त्याला कल्पित असं म्हणावं. म्हणून ध्येय कसं आहे? कल्पित आहे. त्याला 6 विकार आहेत. विकार कोणते? 6 विकार आणि षडरिपू आणि षडविकार ही वेगवेगळे आहेत बरं का. आपल्याला घोटाळा व्हायला. काल षडरिपू सांगितले सुनीता. षडरिपू म्हणजे 6 शत्रू आहेत. त्याला काम, क्रोध, लोभ ही जी आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ही जी आहेत ना, ती षडरिपू आहेत. आणि षडविकार वेगळे आणि षडरिपू वेगळे. तर षडरिपू कोणते? ओम नमः शिवाय. मंगेताई, षडरिपू कोणते? षडरिपूंची नावे सांगा. मंगेताई बोला, षडरिपू. ओम नमः शिवाय. हां, नंबर 1 षडरूप 6 काम, क्रोध, दंभ, मोह. काम, क्रोध, दंभ, मोह. काम, क्रोध, लोभ. लोभ आहे. काम, क्रोध, लोभ. लोभ, हं. मद, दंभ, अहंकार. काम, क्रोध, लोभ, अहंकार. मोह, मद, अहंकार ही जी षड रिपू आहेत ही. आणि षडविकार कोणते? षडविकार पण ओम नमः शिवाय. 6 विकार आहेत. बरांडेताई सांगा, षडविकार कोणते? ओम नमः शिवाय. षडविकार जायते म्हणजे जन्मतो, आसते म्हणजे असतो, वर्धते म्हणजे वाढते, विपरिणमते म्हणजे तरुण होतो, अपयशी म्हणजे आधार होतो, विनयशी म्हणजे नाश होतो. ओम नमः शिवाय. 6 विकार आहेत. 5वा विकार सांगा बरं अजून. 5वा विकार कोणता? अपयश ते अपक्षी येते. अपयश म्हणजे अपक्षी येते. अपक्षी येते. षडरिपू सांगा कोणते? काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ आणि अहंकार. ओम नमः शिवाय. ही षडरूपे आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर किंवा दंभ, अहंकार एकच आहे ते. तर ही षड रिपू आणि षड विकार 6च आहेत. ह्याचा घोटाळा होऊ द्यायचा नाही. ही वेगळे वेगळे आहेत. ही वेगळे वेगळे समजून घ्यायचे. आपला वेळ झालेला आहे. राहिलेला विषय उद्या बघू. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित. तुम्हा सर्व मोक्षजनांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे योग्य मुखातून बाहेर पडलं ते सद्गुरुनाथाचं, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष.
झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ओम नमः शिवाय.